जात जात एका चौकात आलो. आमच्या इथे एक त्रिमूर्ती म्हणून चौक आहे, त्या चौकात आलो. त्या चौकात थांबल्यानंतर रिक्षाच्या वेटिंगसाठी थांबला असता. कस्टमरसाठी? नाही, मी जाणार होतो कामाला, म्हणजे जॉबसाठी जात होतो. अच्छा. कामावर वर्कर लावायसाठी. निघाल्यानंतर मग तिथं थांबल्यानंतर ॲम्ब्युलन्स आली. मी साईडला झालो, थोडा साईडला उभ्या राहिल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर आपण आता नेहमीप्रमाणे आपण ॲम्ब्युलन्स गेली तर आपण असं करतोच, पाया पडतोच. तर नंतर थोड्या वेळानंतर मला असं लक्षात आलं की म्हणजे काहीतरी झाल्यासारखं वाटलं मला, की काहीतरी कोणतरी माझ्या कानात येऊन काहीतरी आवाज आल्यावाने झालं. मग मी तिथं त्याच्यानंतर मला काही कळालंच नाही. मी तिथून कुठे गेलो, काय गेलो, ते सगळं मला काही लक्षातच नाही. नंतर मग आमच्या घरच्यांनी 4 ते 5 दिवस मी कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो कोणाच्या. बापरे. 4-5 दिवसानंतर आमच्या घरच्यांनी मग मला त्याच्या पुढे सांगितलं की 5 दिवसानंतर मी जेव्हा म्हणजे 5 ते 6 दिवस झाले असेल, 6व्या दिवशी मी जेव्हा थोडंसं शुद्धीवर आलो. शुद्धीवर आल्यानंतर मग आमचे घरचे जे होते, आमचे घरच्या बाईने मला सांगितलं की तुम्ही 5 दिवस कुठे फिरले, काय फिरले. मग माझा एक मित्र होता, त्या मित्राने यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मला घरपर्यंत पोहोचवलं. मग मित्राने आणि आमच्या घरच्यांनी सांगितलं की तुम्ही 5 दिवस तुमचे कपडे कुठं, तुमचे अवतार काय, तुमच्या चपला कुठं हे झालेलं, कुठं होते तुम्ही. म्हणजे तुमच्या मित्रांनी तुम्हाला कुठं बघितलं होतं? नाही, माझ्या मित्राने मला जिथं मी जिथून मी बससाठी निघालेलो होतो रिक्षा स्टॉपवर, तर तिथून कमीत कमी 2 किलोमीटरवर मी त्या मित्राच्या ATMवर तो वॉचमन होता, तर त्याने मला ओळखलेलं. तेव्हा तो मला तर वाटतं 4था का 5वा दिवस होता. आणि त्याच्यानंतर त्याने मला दुसऱ्या दिवशी परत बघितलं रात्री 12-12:30-1ला की एवढं रात्री कुठं फिरताय, डबा हातामध्ये, मोबाईल खिशामध्ये वाचतोय. म्हणून तर तो मला ओळखत होता, पण मी सगळं विसरलेलो. मग त्याने यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, मोबाईलचे नंबर बघून पहिले मुलीशी कॉन्टॅक्ट केला. मुलीने सांगितलं